एक छोटा 5-7 वर्षाचा मुलगा त्याच्या वडिलाच्या फॅमिली बिझनेसमध्ये मदत करायचा। त्या आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये त्याचे वडील वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटी एकत्र करून वेगवेगळ्या आजाराचे औषधं बनवून तेव्हाच्या पेशंटला द्यायचे। पण तेव्हाच जर एखाद्या पर्सनला कुत्रं चावलं तर तो पेशंट याच्या दुकानावर येऊन औषध न घेता त्याला लोहाराच्या दुकानाकडे घेऊन गेलं जायचं आणि तेव्हाच्या काळात लोहार जो आहे तो कुत्रं चावलेल्या पेशंटची ट्रीटमेंट करायचा। त्याच्यामध्ये व्हायचं असं की लोहार एक रॉड जो आहे लोखंडाचा त्याला रेड हॉट करायचा आणि रेड हॉट केलेला तो रॉड जो आहे जिथं कुत्रं चावलेलं असेल, जिथं कुत्र्याचे दात लागलेले असतील तिथे त्या मेटलच्या रॉडनी चटके द्यायचं आणि चटके दिल्यामुळे काय व्हायचं की तिची सगळी स्किन जी आहे ती जाळून टाकायचा तो लोहार आणि कधी कधी तर हाडापर्यंत त्याचे चटके जे आहेत ते लागायचे आणि त्यामुळे ते जे काही रोगजंतू आहेत की ज्याच्यामुळे रॅबीज व्हायचा ते रोगजंतू मारले जायचे आणि पर्यायाने तो पेशंट रॅबीज होण्यापासून वाचायचा। पण जे चटके दिले जायचे ते चटके वर्षानुवर्ष 2-2, 4-4 वर्षापर्यंत ते चटके बसत नसत अशी तेव्हाची परिस्थिती होती। आणि ही सगळी परिस्थिती जेव्हा त्या छोट्या मुलांनी पाहिली तेव्हा त्यांनी लहानपणीच डिसाईड केलं होतं की मी मोठं झाल्यावर रॅबीजवर उपाय करणारं औषध जे आहे ते बनवणार आहे आणि ड्रीम्स कम ट्रू। ते पोरगं मोठं झालं आणि येत्या काळात मोठं झाल्यानंतर त्यांनी अँटी रॅबीज वॅक्सिन जे आहे ते शोधून काढली आणि जगभरातल्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट कुठलंच पॅटर्न न ठेवता कुठलंच पॅटर्निंग न करता ते औषध जे आहे ते जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी त्यांनी अवेलेबल करून दिलं। नंतरच्या काळात याच सायंटिस्टनी वाईन खराब होऊ नये म्हणून वाईन जास्त दिवसपर्यंत प्रिझर्व करून ठेवता आली पाहिजे याच्यासाठी पाश्चरायझेशन नावाची मेथड सांगितली। नंतर हीच मेथड दुधावर दूध प्रिझर्व करण्यासाठी दूध टिकून ठेवण्यासाठी वापरली गेली आणि आज आपल्या घरी जे दुधाचे पॅकेट्स येतात जे 4-2 दिवस 5 दिवसपर्यंत खराब होत नाहीत त्या दुधाच्या पॅकेट्सवर लिहिलेलं असते पाश्चराइज मिल्क आणि ते पाश्चराइज मिल्क म्हणजेच लेविस पाश्चर नावाचा जो सायंटिस्ट होता त्याच्या नावावर ते पाश्चरायझेशनची प्रोसेस ठेवलेली आहे। असा एक ग्रेट सायंटिस्ट होता लेविस पाश्चर। या लेविस पाश्चरनं आणखी त्याच्या लाईफमध्ये बरेच सारे कामं केलेले आहेत। त्यापैकी आणखी एक काम म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीशी संदर्भात